धनंजय मुंडेंनीच मनोज जरांगे पाटील यांच्या हत्याची सुपारी दिली, असंच खुद्द जरांगे पाटील यांनी आज प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं. जरांगे पाटील यांचा खून करून टाकायचा किंवा गोळ्या औषधं देऊन घातपात करून त्यांना संपवायचं असं ठरलं होतं. कांचन पाटील आणि धनंजय मुंडे यांच्यात भाऊबीजेच्या दिवशी 20 मिनिटं बैठक झाली. 2.5 कोटीची सुपारी देण्यात आली. घातपात करून माणूस राजकारणात मोठा होत नाही. मुंडेंची अशी वृत्ती चांगली नाही आहे. मुंडे यांचे हे नपुंसक चाळे बंद केले पाहिजे. त्यांनी थेट येऊन भिडायला हवं. मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मराठा समाजाला टेन्शन नाही. मी आहे तोपर्यंत तुम्ही सर्वांनी शांत राहायचं. माझ्या समाजासाठी लढण्यासाठी मी खंबीर आहे, असंही जरांगे पाटील यांनी यावेळेस प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं. चौकशीला घेऊन याची सगळी चौकशी करा, कारण ह्यो फोनवर बोललेला आहे. प्रत्यक्ष आरोपी सोबत याच्या बैठका झालेल्या आहेत, प्रत्यक्ष बैठका झालेल्या आहेत. यांनीच या धनंजय मुंडेनं सामूहिक कट रचलेला आहे.